नमस्कार. जर तुम्ही शेतकरी असाल आणि कर्जमाफीची जर वाट पाहत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीच्या चर्चेला वेग आला आहे. सोशल मीडियावर अनेक संदेश व्हायरल होत आहेत. काही ठिकाणी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरू असल्याचे दावे केले जात आहेत, तर काही ठिकाणी 36,000 कोटी रुपयांच्या निधीची चर्चा सुरू आहे. पण या सगळ्या दाव्यांमध्ये नेमकं सत्य काय आहे आणि शेतकऱ्यांनी कोणत्या माहितीवर विश्वास ठेवावा, आज आपण हेच समजून घेणार आहोत. गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उत्पादन खर्चात झालेला वाढ आणि पिकाला न मिळणारा योग्य दर, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कठीण झाली आहे. त्यामुळे कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जात आहे. दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये जुन्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी जिल्हा प्रशासनाने पात्र लाभार्थ्यांच्या याद्यांवर काम सुरू केल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्याला एकाच वेळी लाभ मिळेल असे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. सध्या सोशल मीडियावर 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी, 24 तासात पैसे जमा, 14 जिल्ह्यांची यादी आणि 16 बँकांमार्फत रक्कम जमा होणार असे अनेक संदेश फिरत आहेत. मात्र या सर्व दाव्यांबाबत राज्य सरकारकडून अधिकृत शासन निर्णय किंवा स्पष्ट घोषणा झालेली नाही. त्यामुळे कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी अधिकृत स्रोत तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जर सरकार नवीन कर्जमाफी योजना जाहीर करत असेल तर त्यांमध्ये पात्रता, लाभार्थी, कर्जाची मर्यादा, अटी आणि अंमलबजावणीची तारीख स्पष्टपणे नमूद केली जाते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत निर्णयाची वाट पाहणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. सध्या अनेक शेतकरी एक प्रश्न विचारत आहेत, जर नवीन कर्जमाफी आली तर त्याचा लाभ कोणाला मिळणार? सर्व शेतकऱ्यांना मिळणार का, की काही अटी लागू असतील? आणि जर अटी असतील तर त्या नेमक्या कोणत्या असू शकतात? याच प्रश्नाची सविस्तर माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. तसेच कर्जमाफी संदर्भात व्हायरल होत असलेल्या दाव्यांमधील तथ्य काय आहे याचाही आढावा घेणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर राज्य सरकारकडून नवीन कर्जमाफीची घोषणा झाली तर कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो? याबाबत अधिकृत निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. तर यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेचा विचार केला तर सरकार लाभार्थी निश्चित करताना काही निकष लागू करू शकतो. उदाहरणार्थ, कर्जाचा प्रकार, कर्ज घेतलेल्याची कालावधी, संबंधित बँक, कर्जाची थकबाकी आणि इतर प्रशासकीय अटींचा वापर केला जाऊ शकतो. मात्र याबाबत अंतिम निर्णय सरकार जाहीर करेल. सध्या अनेक शेतकरी KYC पूर्ण करणे, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे, बँकेतील माहिती अद्ययावत ठेवणे आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे या कामांना प्राधान्य देत आहेत. कारण कोणतीही योजना जाहीर झाल्यास कागदपत्रे पूर्ण असणे महत्त्वाचे ठरू शकते. याच दरम्यान सोशल मीडियावर काही संदेशामध्ये विशिष्ट जिल्ह्यांची नावे, काही बँकांची यादी आणि ठराविक तारखापासून पैसे जमा होणार असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे अशा संदेशावर लगेच विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. तर तज्ज्ञांच्याही मते असे आहे की कोणतीही आर्थिक योजना लागू करण्यापूर्वी सरकार अधिकृत शासन निर्णय, अधिसूचना किंवा प्रेस नोट प्रसिद्ध करते. त्यामध्ये लाभार्थी कोण असतील, किती निधी उपलब्ध केला जाईल, अर्जाची आवश्यकता आहे का, लाभ कसा दिला जाईल आणि अंमलबजावणी कधीपासून होईल याची स्पष्ट माहिती दिलेली असते. जर भविष्यात कर्जमाफीचा निर्णय झाला तर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्येच त्याचा लाभ दिला जाऊ शकतो. यापूर्वीच्या अनेक जिल्ह्यांमध्येही लाभ थेट कर्ज खात्यात समायोजित करण्यात आला होता. यामुळे रोख रक्कम थेट खात्यावर येणार किंवा 24 तासात पैसे मिळणार अशा दाव्यांकडे सावधपणे पाहणे गरजेचे आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, कोणतीही योजना असली तर प्रत्येक शेतकरी आपोआप पात्र ठरेल असे नाही. सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या अटी आणि पात्रतेनुसार लाभ निश्चित केला जाईल. त्यामुळे कोणत्याही दलालांचे किंवा खोट्या आश्वासनांच्या मागे लागू नका. जर तुम्ही पीक कर्ज घेतले असेल तर तुमच्या बँकेशी संपर्क ठेवा. कर्ज खात्याची माहिती, थकबाकी, KYC स्थिती आणि आवश्यक कागदपत्रे तपासून घ्या. भविष्यात कोणती योजना लागू झाल्यास ही माहिती उपयोगी पडू शकते. एक गोष्ट स्पष्ट आहे, राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर मोठ्या अपेक्षेने सरकारच्या निर्णयाकडे पाहत असतात. मात्र अंतिम आणि अधिकृत घोषणा होईपर्यंत सोशल मीडियावर अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत, शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, अधिकृत माहिती कुठून तपासावी आणि कर्जमाफीबाबत कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी बांधवांनी पुढे काय करावे आणि कोणती काळजी घ्यावी. सर्वप्रथम, कर्जमाफीच्या नावाने सोशल मीडियावर फिरणारे मेसेज, व्हिडिओ किंवा पोस्ट पाहून कोणतेही निष्कर्ष काढू नका. अनेकदा अशा संदेशामध्ये मोठे दावे केले जातात, मात्र त्यामध्ये अधिकृत शासन निर्णय किंवा सरकारी अधिसूचना नसते. त्यामुळे कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी तिची खात्री करणे आवश्यक आहे. जर राज्य सरकारकडून नवीन कर्जमाफी योजना जाहीर झाली तर त्याबाबतचा शासन निर्णय अधिकृतपणे प्रसिद्ध केला जाईल. त्या निर्णयामध्ये कोणते शेतकरी पात्र असतील, कर्जाची कमाल मर्यादा किती असेल, कोणत्या कालावधीतील कर्जाचा समावेश असेल, अर्ज करावा लागेल का आणि लाभ कशा पद्धतीने दिला जाईल अशी संपूर्ण माहिती स्पष्टपणे नमूद केली जाईल. तोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या बँकेची माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का हे एकदा तपासून घ्या. KYC अपूर्ण असल्यास ती पूर्ण करून घ्या.
कारण भविष्यात कोणती योजना लागू झाल्यास अद्याप माहिती महत्त्वाची ठरू शकते. तसेच 7/12, आधार कार्ड, बँक पासबुक, कर्ज खात्याची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे सुरक्षित ठेवा. गरज पडल्यास ही कागदपत्रे संबंधित कार्यालयात किंवा बँकेत सादर करावी लागू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीने आम्ही कर्जमाफी मंजूर करून देतो, आमच्याकडे अर्ज करा, पैसे भरल्यास नाव यादीत येईल असे सांगितले तर अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. सरकारच्या योजना अधिकार प्रक्रियेनुसार राबवल्या जातात. त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाला पैसे देण्याची गरज नसते. सध्या राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करत आहे. वाढता शेती खर्च, हवामानातील बदल आणि आर्थिक अडचणी लक्षात घेता सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही माहिती निश्चित समजू नका. जर सरकारने नवीन कर्जमाफीची घोषणा केली तर त्याचा लाभ कोणाला मिळणार, निधी किती असेल आणि अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल याची माहिती अधिकृत शासन निर्णयामधूनच स्पष्ट होईल. त्यामुळे केवळ व्हायरल संदेशावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या. आम्ही या विषयावरील प्रत्येक अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवून आहोत. शासनाकडून नवीन निर्णय, GR किंवा अधिकृत घोषणा प्रसिद्ध होताच त्याची संपूर्ण अचूक आणि सोप्या भाषेतील माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवू. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणत्याही अफवामुळे त्यांची दिशाभूल होणार नाही. तर मित्रांनो, मी आहे आदित्य, तुम्ही पाहतात रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल. अशाच महत्त्वाच्या रिअल आणि मराठी बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया नवीन एका जबरदस्त माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.